चंदगडला काढण्यात आली भक्तिमय वातावरणात शोभायात्रा, अयोध्येहून आणलेल्या अक्षता कलशांची मिरवणूक, टाळ मृदुंगांची साथ आणि श्रीराम नामाच्या गजराने अवघे वातावरण भक्तिमय। अयोध्येहून आणलेल्या अक्षता कलशांची चंदगडमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। पालखीतील मुख्य कलश सजवलेल्या बैलगाडीत ठेवण्यात आला। त्याच्या मागे डोक्यावर कलश घेतलेल्या महिला आणि तालुक्यातील 65 गावातून आलेल्या वारकरी दिंड्यांनी शोभायात्रेचं सौंदर्य वाढवलं। टाळ मृदुंगाच्या साथीनं श्रीरामाच्या गजरानं अवघं वातावरण भक्तिमय झालं। संभाजी चौक ते श्री देव रवळनाथ मंदिरापर्यंत काढलेल्या या मिरवणुकीत आबालवृद्धांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते। अयोध्येहून आलेले कलश निपाणी इथे ठेवण्यात आले होते। तेथून ते चंदगडला आणण्यात आले। चंदगड शहराचा मुख्य कलश आणि तालुक्यातील 180 गावांसाठी स्वतंत्र कलश होते। संभाजी चौकात भातकांडे दाम्पत्याच्या हस्ते त्याचं स्वागत करण्यात आलं। विठोबा गुळामकर, भास्कर कामत, सुनील काणेकर, दीपक वडेर, निलेश सामानगडकर, विवेक सबनीस आदींच्या हस्ते पूजन झालं। त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली। यामध्ये तालुक्याच्या विविध गावातून आलेल्या वारकरी दिंड्या आणि भजनी मंडळे सहभागी झाले होते। टाळ मृदुंगाचा ठेका आणि तालबद्ध भजनाच्या सुरांना समस्त रामभक्तांनी स्वरताज चढवला। राम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशामध्ये लहान मुलांनी लक्ष वेधून घेतलं होतं। टिपेला पोहोचलेल्या भजनाच्या सुराने अवघे वातावरण भारावून टाकलं। मुख्य बाजारपेठेत दारोदारी कलशाचं पूजन करण्यात आलं। आर न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर, चंदगड।